मानली जाते। आज रमजान ईदच्या नमाज पठणानंतर महिम दर्गा परिसरात सणाचा मोठा आनंद पाहायला मिळाला। या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात 2 पातेलं भरून खीर बनवून नमाजासाठी आलेल्या लोकांना वाटप केली जाते। सुकामेवा, दूध आणि तुपाचा तरंग असलेल्या या शीरखुर्मासाठी अनेक जण गर्दी करतात। आढावा घेतला अजय माने यांनी। रमजान सणाची लगबग जी आहे ती सकाळपासून पाहायला मिळते। नुकतंच नमाज पठण जे ते महिम दर्गा परिसरात झालेले आणि आता रमजान सणाला सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ असतो तो म्हणजे शीरखुर्मा। त्याचं वाटप जे ते या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर 2 पातेली भरून जे ते या ठिकाणी खीर जी आहे ती बनवण्यात आलेली आणि जी सगळी मंडळी सकाळी रमजानसाठी नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांना जे ते आता त्याचं वाटप जे ते सुरू झालेलं पाहायला मिळते। मोठ्याची गर्दी जे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मागील 30 दिवस जे ते उपास सलग सुरू होते, रोजा होते आणि त्याच्यानंतर आज काल चंद्र दिसला। त्याच्यानंतर आज जे ती ईद भारतामध्ये साजरी केली जाते आणि ती ईद जे ती ह्या खीरखुर्मा वाटून साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती खीरखुर्मा खाण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला। ते विशेष एक महत्त्व ह्या खीरखुर्म्याला रमजानच्या महिन्यात असताना आपण जर पाहिलं तर या महिमच्या दर्ग्याच्या परिसरात मोठी गर्दी जी आहे ती आताही आपल्याला पाहायला मिळते। नुकतंच नमाज पठण जे ते पार पडलेले आहे आणि आज जो आहे तो सणाचा दिवस आहे आणि सणासाठी गोडधोड जे ते सकाळपासूनच खाण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मागील 30 दिवस जे ते सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यानपर्यंत उपवास असायचा, त्यामुळे काही खाता येत नसायचं। त्याच्यानंतर उपवास सोडला जायचा, पण आज सकाळपासूनच अनेक ही सगळी मंडळी जे आहेत ते आता नमाज पठणानंतर जे आहेत ते खीरखुर्मा खात जो आहे तो सदाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर आज रमजान ईदचा उत्साह मुस्लिम समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळचा नमाज अदा केल्यानंतर शीरखुर्मा खाण्यासाठी या सगळ्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा।